पाठीचा कणा ताठ सरळ बसायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ. डीप ब्रीथ घ्यायची आहे. शरीरामध्ये जितकं तुमच्या ऑक्सिजन एकेका सेलपर्यंत पोहोचणार तेवढंच ते सेल चांगले ऍक्टिव्हेट होतात. आणि पुष्कळ म्हणजे आपल्याला शरीराला डिझीज पासून खूप काही हे होतं. म्हणजे डेली हा मोठा श्वास घेणं का गरजेचं आहे याचे मी थोडं कारण सांगेल थोड्या वेळानंतर. जेवढं जास्त डीप इनहेल कराल तुम्ही, जेवढं जास्त चांगला श्वास घ्याल, तेवढा तो प्रत्येक सेल पर्यंत पोहोचला तर आपल्या बॉडीच्या, तर आपल्याला खरंच खूप त्याचं बेनिफिट मिळू शकतं. सो टेक अ डीप ब्रेथ. 3 टाइम्स घ्यायचे आहे. स्टार्ट. इनहेल. होल्ड. अगेन. होल्ड. अगेन वन डीप ब्रीथ. होल्ड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद या आजच्या या सुंदर दिवसासाठी. आज मी जिवंत आहे. माझा श्वास चालू आहे. माझं शरीर सुदृढ आहे. मी चालू शकते, मी बोलू शकते, मी बघू शकते. माझे हात, पाय, कान, नाक सगळे अवयव अगदी सुरळीतपणे व्यवस्थित काम करत आहे. परमेश्वरा, तुझे मी खूप आभार व्यक्त करते यासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं. त्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला घडवलं. माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पंचतत्वांसाठी, जे मला, माझं शरीर ज्यांनी बनलेलं आहे. त्या पंचतत्वासाठी खूप खूप आभार. आभार त्या धरती मातेसाठी, ज्यावर मी बसलेली आहे, जिच्या खांद्यावर खेळते चालते. ती धरती माता मला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. अन्न, धान्य, फळं, फुलं सगळं मला ती देते. छान छान नवीन नवीन जागेवर ती मला माझ्यासाठी तिने तयार केले आहे, जिथे मी गेल्यानंतर खूप खुश होते. मोठे मोठे नद्या, झरणे, छान छान शहरं, फुलं, फळ, अ- खूप सुंदर अशा गोष्टी तिने माझ्यासाठी केलेल्या आहेत. सो माझ्या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जलपिता, ज्यांनी माझी तृष्णा भागवतं. पाणी हे मला निर्मळपणे संत व्हायला आपल्या आयुष्यामध्ये सतत पुढं पुढं राहायचं, पुढे पुढे शिकायचं. एका जागी जर जमून असलं तर त्याच्यामध्ये ठहराव राहत नाही, ते पाण्याला वास लागतो. सो ते मला शिकवलं आहे की एका जागी न राहता सतत वाहत राहायचं. ज्या भांड्यात टाकेल तसं ते आकार घेतं. त्याप्रमाणे मला जसं जे मिळेल तसं राहणे, ज्याच्यात जसं होईल तसं मिक्स होऊन आपलं जीवन जगणे, या भरपूर गोष्टी मला हे पाणी शिकवतं. धन्यवाद या पाण्यासाठी. माझ्या डोक्यामध्ये असलेल्या 75% पाणी आहे. शरीरामध्ये रक्त हे पाणी वाहतं. या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद त्या अग्निदेवतेसाठी, सूरज भगवान, सूर्यदेवता, ज्यांच्या उष्णतेने, ऊर्जेने नवीन नवीन चैतन्य निर्माण होतं. ती ऊर्जा, ती उष्णता, डिसिप्लिन, सकाळी रोज वेळेवर येणे. सूर्य मला डिसिप्लिन मध्ये राहायला शिकवतं. ती ऊर्जा शक्ती मला चैतन्य देते. त्या ऊर्जा शक्तीसाठी खूप खूप धन्यवाद. त्या अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद वायू तत्व, जे माझ्या नाकातून श्वासोच्छवासाद्वारे माझ्या शरीरामध्ये जातं. माझ्या शरीरामध्ये ऑक्सिजन सगळ्या माझ्या अवयवांना देतं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंटसाठी. स्पेस आहे म्हणून मी भरपूर काही गोष्टी घरामध्ये साठवू शकते. नवीन नवीन ज्ञान अर्जन करू शकते. त्या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. परमेश्वरा, तुझे खूप आभार. तू मला खूप सुंदर जीवन दिलंय. या मानवी जीवनासाठी धन्यवाद.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आजच्या या परिपूर्ण दिवसासाठी. आजच्या या परिपूर्णतेच्या दिवसाला खूप खूप धन्यवाद. परमेश्वरा, आजच्या या आश्चर्यकारक आणि सुंदर दिवसाकरिता धन्यवाद देते. चमत्कारानंतर चमत्कार, आश्चर्यकारक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत. दैवी प्रेम माझ्या हृदयात भरलेले आहे. शांती आणि प्रेम माझ्या सभोवताली मी सगळ्यांना देत आहे. प्रेम ही एकच शक्ती माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे मी सकारात्मक लोकांनाच माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करते. मी सगळ्यांना ज्यांनी मला भूतकाळात दुखवले त्यांना माफ करते आणि नकळत मी ज्यांना दुखवले त्यांची माफी मागते. माझ्या हृदयामध्ये अनंत प्रेम आहे आणि माझं हृदय हे अनंत काल प्रेमासाठी खुलं आहे. दैवी प्रेम माझ्यातून वाहत आहे आणि माझ्या सर्व इच्छा आधीच पूर्ण होत आहे. मी धन्यवाद देते नवीन दिवसाच्या नवीन संधीसाठी. मी धन्यवाद देते युनिव्हर्सला रोजचा माझा दिवस खूप जास्त मॅजिकल बनवण्यासाठी. धन्यवाद माझ्या ब्रह्मांडाला माझ्या परफेक्ट आरोग्यासाठी. धन्यवाद माझ्या छान नातेसंबंधासाठी. धन्यवाद माझ्या जवळ असलेल्या प्रचूर मात्रामध्ये असलेल्या धनादेशासाठी, पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. आज पूर्णत्वाचा दिवस आहे. आज पूर्णत्वाचा दिवस आहे. आज पूर्णत्वाचा दिवस आहे. जेव्हा आपण पूर्णत्वाचा दिवस म्हणतो तर आपला दिवस ऑलरेडी तो इतका परफेक्ट होऊन जातो की संपूर्ण काम, संपूर्ण गोष्टी ह्या आपल्या कंप्लीट आणि छान होतात. त्यासाठी आज पूर्णत्वाचा दिवस आहे आणि चमत्कारामागे चमत्कार, आश्चर्यकारक गोष्टी माझ्या जीवनात घडत आहे असं ऍटलीस्ट आपण तीनदा तरी सुद्धा मनातल्या मनात रिपीट करू शकता. नाव the oath of manifestation. I accept and receive the lavish, expected, and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I'm constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I opens the doors of manifestation. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I'm open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I'm extremely prosperous. I'm grateful for what I have already received and what I'm going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there, and I let the God time roll. So it is. Thank you, thank you, thank you. Now rub your hands, keep on your head. मी पद्मपदम भाग्यशाली आत्मा आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्यावर आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. परमेश्वराची अतिशय प्रिय संतान आहे. माझा परमेश्वर सतत माझ्यासोबत असतो. मी खूप कर्तृत्ववान आहे. मी भाग्यशाली आहे. मी धनवान आहे. मी धनाची चुंबक आहे. मी पैशाची खूप 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 छान मैत्रीण आहे आणि पैसा पण माझा खूप छान मित्र आहे. पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्वतःच्या शरीरावर हात फिरवायचा आहे.
आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परम पिता परमेश्वराच्या त्या अंशाला नमन करायचं आहे. आणि थँक्यू सो मच परमात्मा, इतक्या सुंदर आणि छान दिवसासाठी, या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. हात ओपन करायचे चेहऱ्यासमोर आणि स्मित हास्य करून आजच्या या सुंदर दिवसाची सुरुवात करायची. धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. सो ग्रॅटिट्यूड लिहिले तुम्ही? लिहायचं आहेत मॅम. अच्छा, हो लिहिले. लिहिले ना. आता आई वडिलांसाठी 5-5 ग्रॅटिट्यूड लिहा मग. स्मित हास्य करायचं आहे ग्रॅटिट्यूड लिहिताना. आपल्याला एक दिवस नवीन मिळाला आहे ना जगण्यासाठी. आईसाठी 5 झाले. मध्ये मध्ये तुम्ही सांगू पण शकता लिहिलेले. मला हा मेसेज सगळ्यांना लिहिता येतंय राईट, म्हणजे आई बाबांसाठी. नाहीतर 1-2 मध्ये शेअर करा सो दॅट इतरांना पण हेल्प होईल त्याने, की कसं फॉर्मॅट आहे, कसं लिहितोय आपण. थोडं अजून अजून ड्वेल करा आपलं तुमचं मागचं पास्ट, आणि कसं आई बाबा आपल्याला मदत करायचे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जन्म दिला, वाढवलं, ह्या सगळ्या कॉमन झाल्या, पण अजून काय? हम्म. शूलेस बांधायला मदत केली पप्पांनी. त्याच्यानंतर आई रोज वेणी घालून द्यायची, शाळेचे कपडे छान प्रेस करायची, कपडे धुवायची. आपण कधी कधी हट्ट करायचो, मला नाही हे खायचं, तरी जबरदस्तीने ती आपल्या मागे लागून लागून धावत धावत आपल्या मागे, जिथे जिथे आपण, जे लहान मूल आपलंच असतं ना, आपण आपल्यावरून बघा, आपलं मूल लहान असतं, काही खात नाही, पण तरी आपण त्याला काहीतरी गार्डन मध्ये घेऊन जाऊ, काहीतरी इकडे तिकडे त्याचं मन हे करत त्याला खाऊ घालतो. आई नेहमी विचार करते की माझ्या मुलांनी छान आणि पौष्टिकच जेवण जेवलं पाहिजे. मग त्यासाठी ती किती म्हणजे कष्ट करून, भाज्यांना थोडं जास्त मिक्स करून, हे करून ते करून, छान पद्धतीने ती आपल्याला जेव घालते. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आठवा. पण तुम्ही रात्री काही हट्टच केला की मला आज हेच खायचं आहे, आणि तिने ते तुम्हाला बनवून दिलेलं आहे. सेम वडिलांसाठी पण तुम्ही कधी हट्ट केला आणि बापांनी तुम्हाला ती गोष्ट आणून दिली. काल ऍक्च्युली मला हे रिअलाइज झालं संध्याकाळी, असंच मी थोडं विचार करत होती तेव्हा, की
म्हणजे मी आई आणि बाबांसाठी एका सर्टन बोलू शकतो की लिमिटेड याच्यातच विचार करत होती. हम्म. सो मग काल मी असंच थोडंसं इंट्रोस्पेक्ट केलं तेव्हा खरं मला लक्षात आलं की म्हणजे मी आता साधारण 1 जानेवारी पासून जरी पकडलं तरी हे आई आणि बाबांसाठी मी तेच तेच लिहितीये. साधारण 2 दिवसांनी तरी माझं रिपीट होत असेल. पण हम्म. काल जेव्हा मी या थॉटवर माझ्या लक्ष केंद्रित केलं तेव्हा मला रिअलाईज झालं की अरे म्हणजे मी माझ्या ऑफिससाठी वेळ देतेय तो कोणामुळे देऊ शकते. मी माझी आई माझ्या मुलाला बघते किंवा हम्म. मला हेल्प करते सपोर्ट करते. म्हणजे मी फक्त लिहायची की आय एम सो ग्रेटफुल टू मम्मी बिकॉज ती मला नेहमी सपोर्ट करते. हम्म. बट या सपोर्टला जर मी तुकड्या तुकड्यांमध्ये विभाजलं तर मी तर म्हणेल पूर्ण लाईफ आपण लिहू शकतो. म्हणजे इतका मोठा सपोर्ट असतो आपल्याला आपल्या आईबाबांचा. मग हे असं एवढं डिटेलमध्ये लिहायचं आहे तुम्हाला की फक्त सपोर्ट. आता मला काल लक्षात आलं म्हणून मी शेअर करते की तुम्ही असं नका करू. फक्त सपोर्ट नाही, मग तो सपोर्ट का तुम्हाला वाटतोय की सपोर्ट आहे, मग ती प्रत्येक छोटी छोटी गोष्ट लिहा. की आईमुळे तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये वेळेवर जेवण करू शकता कारण ती आपल्याला त्या बाळाला बघत असते किंवा ती म्हणते तू जेव, मी बघते, मी घेते, राईट. मग हा पण एक काइंड ऑफ सपोर्टच आहे आपल्यासाठी. सो एवढं थोडं डिटेलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा असं सांगायचं आहे. आता प्रेग्नन्सी मध्ये पण तिने खूप काही तुमची काळजी घेतली आहे. तुम्हाला गरम पाणी करून देणे, येस. मेथीचे लाडू किंवा ते मेव्याचे लाडू तुम्हाला बनवून देणे. तुम्ही झोपल्या पाहिजे म्हणून तुमच्या बाळाला रात्रभरती घेऊन बसायची, तुम्हाला झोपू द्यायची. तुमच्या बाळाची जी ही आहे नॅपी वॅपी सगळं ती धुवून काढायची, कारण का आपल्याला थंड पाण्यामध्ये हात घालायचा नसतो, तर मग ती धुवायची. ज्यांचे ज्यांचे कॅमेरे बंद आहे त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे कॅमेरे सुरू करा आणि लिहा. आपली कुठली गोष्ट आपण वडिलांना सांगितली म्हणजे सांगू शकत नव्हतो, त्या गोष्टी आपण आईला सांगून पूर्ण करून घ्यायचो. येस. झाले लिहून सगळ्यांच्या आईबाबांसाठी? येस नो आहे ना सेशन मध्ये सगळेजण? एक राहिले. ओके. मी लॅपटॉप सुरू करण्यापूर्वी वरदाना 10 लिहायला लावली होती, तर अच्छा. मला असं वाटतं की 10 आय थिंक झाली असतील. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. हम्म. तुम्ही सांगू शकता चॅटमध्ये. म्हणजे आम्ही लेट जॉईन केलंय मी आणि स्नेहाने. सो आम्ही नंतर लिहू सेशन नंतर. बट ज्यांनी सुरुवातीला सुरू केलंय ते सांगू शकतात म्हणजे आपण नेक्स्ट प्रॅक्टिसकडे जाऊया कारण आजची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे मॅजिक बुकची. हा, ते तू एक्सप्लेन कर आता. हा, हे लिहितायत ना सगळे पण? हम्म. ज्योष्ना मॅडम नवीन आहेत ना आपल्या इथे? हा. अं, तुम्हाला मॅजिक बुक बद्दल काही माहित नाही ना मॅम? ओके. फक्त मग आज एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला ग्रेटफुल राहायचंय, म्हणजे धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करायची. आणि ती का करतो, तर आपल्याला आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगायचं आहे. आपल्या सभोवताली गोष्टी छान छान घडल्या पाहिजे. त्यासाठी म्हणून आपलं ही कसं आहे, एकदा का आपल्या शरीरामध्ये ही धन्यवाद आणि ही कृतज्ञतेची जादू जर मिळाली आपल्याला, आणि मिळाली म्हणजे कृतज्ञता ही एक जादू आहे, आणि ही जर आपण धरून ठेवली, हा एक सुवर्ण धागा आहे. हा वापरून आपण आपल्या आयुष्यात खूप काही बदल घडवू शकतो. आपण सुंदर जीवन जगू शकतो. जीवन हे सुंदर आहे, जगायसाठी आपल्याला परमेश्वराने या धर्तीवर पाठवलेले आहे. पण आपण ते न जगता उगाच कुठल्या तरी वेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकून बसतो. तर ते न बसता
जीवनाला कसं सुंदर बनवायचं हे आपल्याला ही कृतज्ञता शिकवते. सो आज जरी काही नाही समजलं तरी फक्त जेवढं मॅम सांगतात, प्राजक्ता मॅम आणि मी, फक्त तेवढं करा. तुमच्याकडे नवीन बुक आहे. हम्म. मग त्या बुकमध्ये तुम्हाला फक्त आता सांगितलं ना आम्ही की आईसाठी लिहायचंय, तर मग आईसाठी 5 गोष्टी लिहायच्या. आई, मी आभारी आहे माझ्या आईसाठी, कारण तिने मला जन्म दिला. आता तुमचं बेसिक पासून सुरू होत आहे ना. तुम्हाला अजून थोडं थोडं आठवायचंय की आईने जन्म दिला. मग आईने जन्म दिल्यानंतर तिने तुमचं संगोपन केलं, तुम्हाला छान छान गोष्टी शिकवल्या. तुमची, जसं आता सांगितलं आम्ही, शाळेत जात असताना तिने सकाळी उठवून डब्बा तयार करणे, वेणी घालणे, ड्रेस प्रेस करून ठेवणे, धुवणे, छोट्या छोट्या गोष्टी केल्या त्या आठवायच्या. आज 5च लिहायच्या. आणि तसं सेम वडिलांसाठी पण 5 गोष्टी लिहा तुम्ही. ओके. काय लिहित आहे? सगळे वरदानं लिहित आहे का? आय थिंक सो झाली आहे सगळ्यांची वरदानं लिहून 10. झाली अच्छा. आहे ना? हम्म. जस्ट रेज युअर हँड, थम्स अप, ऍक्टिव्ह राहा. सकाळ झाली आहे हो, आपली करायची. झालीये झालीये. ठीक आहे, चालेल. तर मला आई म्हणजे मी याच्यासाठी विचारलं कारण जे डे 26व्या दिवसाचं जे इम्पॉर्टन्स आहे ते आता मी सांगतेय तुम्हाला. सो सगळ्यांनी लक्ष द्या किंवा मला रिस्पॉन्स हवा आहे सगळ्यांचा जेव्हा मी एक्सप्लेन करतेय तेव्हा. तर तर काल हॅलो. तर कालचा आपला दिवस होता की चुकांचे रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हिंदीच्या याच्यामध्येच पहिलं सेंटेन्स होतं ज्याच्यामध्ये जखम किंवा दुखावलेल्या भावनांचे रूपांतर शहाणपणात करा. ठीक आहे. तर मग दुखावलेल्या भावना म्हणजे काय असतं किंवा जखम म्हणजे काय असतं, हा काल मॅमने पहिला प्रश्न विचारलेला. सो सेम प्रश्न मी इथे पण विचारते की काय असतं जखम म्हणजे, तुम्ही चॅटमध्ये सांगू शकता. जखम म्हणजे माझ्यामध्ये एखाद्या गोष्टीचं डीप हर्ट झालेली गोष्ट आपण म्हणू शकतो जखम. राईट. हर्ट म्हणजेच काय की दुखावलं जाणं. राईट. आपल्या भावना दुखवतात, मन दुखवतात. मग मॅमने जसं सांगितलं तसं या भावनांचे वेगवेगळे प्रकार असतात. राईट. वरवरचं दुखावणं वेगळं, अगदी मनापासून दुखावणं वेगळं, एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीने दुखावणं वेगळं. राईट. म्हणजे पब्लिक काय पब्लिक जखम म्हणू शकतो, प्रायव्हेट जखम म्हणू शकतो. करेक्ट. तर प्रायव्हेट जखम म्हणजे काय की आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीने म्हणा किंवा मनावर झालेले घाव. ओके. आणि पब्लिक म्हणजे काय की एक्सटर्नल बोलू शकतो की जे इतरांना दिसतात. काही घाव असतात जसं आपल्याला स्वयंपाक करताना तव्याचा चटका बसतो, तो सहज दिसून येतो. पण जे घाव, ज्या जखमा मनावर होतात ते कोणी बघू शकतं का? नाही बघू शकत. राईट. पण त्याचाच परिणाम म्हणजे मनावर झालेल्या घावचा परिणाम जे इंटरनल असतात त्याचा सुद्धा तेवढाच मोठा, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मोठा त्रास होतो. कारण एक्सटर्नल घावावर आपण मलम लावू शकतो बट इंटरनल याच्यावर नाही लावू शकत. करेक्ट. मग आजचा हा जो चॅप्टर आहे त्याच्या मदतीने या असाइनमेंटने आपण हेच करणार आहे. ओके. आणि पुढे हे आहे की जसं की मॅमने एक्सप्लेन केलेलं काल की आपण लर्निंग, आपण काय करतो, मॅजिक बुक आपण प्रॅक्टिस करतो म्हणजे काय करतो, आपण शिकतोय. बरोबर.
आणि जिथे जिथे शिकणं येतं तिथे तिथे एक्झाम येते. आपण शाळेत शिकतो म्हणजे अगदी बालवाडीपासून तुम्ही मास्टर्स करा, PhD करा, डबल PhD करा, काहीही करा. कुठं असं क्षेत्र आहे का की जिथे फक्त शिकणं आहे, पेपरच नाहीये? असं कुठलंच क्षेत्र नाहीये, बरोबर? आपल्याला परीक्षा ही द्यावीच लागते. आणि दॅट इज नथिंग बट काय की तुम्हाला जर एका वर्गातून लेवल अप करायचंय या लेसन मध्ये पण, जसा आपला पहिला धडा होतो, आपण दुसऱ्या धड्याकडे जातो, तर मध्ये आपल्याला एक असाइनमेंट दिलेली आहे. ती परीक्षाच आहे आपली, राईट? काइंड ऑफ परीक्षा आहे, ऍक्च्युअली परीक्षा नाहीये, बट परीक्षेप्रमाणेच आहे. आणि लाईफ सुद्धा आपल्या याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यात परीक्षा घेत असते, म्हणून चॅलेंजेस येत असतात. कधी कधी असं वाटतं म्हणजे की अरे मी एवढं चांगलं वागून सगळ्यांचं चांगलं करून पण माझ्या सोबत वाईट का होतं, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो, बरोबर? पण मग हे काय असतं की युनिव्हर्स कुठेतरी आपली परीक्षा घेत असतो. देव, तुम्ही ज्या देवाला मानता, ते परीक्षा सुरू असते आपली, आणि मग त्या परीक्षेमध्ये म्हणजे देवाला समजतंय ही काहीतरी नवीन शिकती आहे लाईफमध्ये, म्हणून परीक्षा येत असते. आणि ती परीक्षा आपल्याला जर पास करायची आहे, तर आपल्या ज्या पण काही मिस्टेक्स करतो, छोट्या मोठ्या मिस्टेक्स, म्हणजे ज्या मिस्टेक्स मधून आपल्याला वाईट वाटलं जातं, दुखावलं जातं, त्या भावना निर्माण होतात, त्या मिस्टेक्स म्हणतेय मी, ठीक आहे? तर त्याच्यामधून कोणतीही आत्तापर्यंत तुम्ही लहानपणापासून आठवा, कोणतीही चूक केलेली असू दे, जेव्हा आपण त्या चुकीमधून धडा शिकतो, ठीक आहे? मल्टिपल एक्झाम्पल आता येतात, बट सकाळ सकाळ नको द्यायला म्हणून मी देत नाहीये. पण जिथे आपण त्या चुकीतून धडा घेतो, धडा शिकतो, लर्न करतो, आपण डेफिनेटली 99% ती चूक आपण पुन्हा करत नाही. हे तुम्ही थोडं विचार करा या वाक्यावरती की खरंच असं आहे का? ओके. आणि दुसरं मॅमने सांगितलेलं की काही काही लोक काय करतात, लाईफचा पेपर आहे, ठीक आहे, लाईफ एक पेपर आहे. लोक काय करतात, जेव्हा दिसतं की एक्झाम आहे, हार्ड सिच्युएशन आहे, काहीतरी युनिव्हर्स काहीतरी परीक्षा बघतोय, लोक पळतात, पळ काढतात. करेक्ट, पण आपल्याला असं नाही करायचंय. हार्ड सिच्युएशन म्हणजे काय? आता हे जे चॅप्टर आहे, मॅमने सांगितलं की मागचे पूर्ण सगळे चॅप्टर म्हणजे 25 दिवसांची असाइनमेंट तुम्ही रोज केलेली असेल, तर तुम्हाला नक्कीच या दिवसाच्या असाइनमेंटचा अबंडन्स मध्ये किंवा खूप वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. सो आपण बघायचं आहे. आणि बरेच लोक म्हणजे काल मॅमने अक्षरशः त्यांचं पर्सनल एक्झाम्पल शेअर नाही केलं, कारण लोक इतका आळशीपणा करतात की मॅमच्याच लर्निंग वरून आपली स्वतःची कोणती तरी सिच्युएशन कम्पेअर करतात आणि मॅमचं जे लर्निंग आहे ते स्वतःचं लर्निंग बनवतात, बट त्याने त्यांना, त्या व्यक्तीला त्यांच्या पर्सनल आयुष्यात फायदा होत नाही. म्हणून काल ज्यांनी मॅमचं सेशन अटेंड केलं असेल त्यांना कळलं असेल की मॅम शेवटी किती भडकलेल्या आणि का मॅम भडकलेल्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे, ठीक आहे? तर आपल्याला काय करायचं आहे आज की आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे, आपली जी पण काही चूक आहे, जी पण काही मिस्टेक आपण केली आहे, की त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण आज याच्यातून घेणार आहे. ओके. आणि मॅमने अजून एक काल खूप छान सांगितलेलं की आपल्याकडे चॉईस आहे. करेक्ट. जेव्हा एखादी अवघड परिस्थिती येते, जेव्हा मी चूक करते, तेव्हा माझ्याकडे चॉईस असते. एक चॉईस म्हणजे मी माझी चूक स्वीकारणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझी चूक दुसऱ्यावर लादणं. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण दुसऱ्यांवरच लादत असतो. जसं मला एखाद्या ठिकाणी मला माहितीये मला 8 वाजता पोहोचायचंय, पण मला 8:30 वाजले पोहोचायला, तर मी हे नाही म्हणणार की मला माहिती होतं संध्याकाळच्या वेळी ट्रॅफिक येतं, मी अर्धा तास अजून लवकर निघायला पाहिजे. मी काय बोलणार, अरे काय ट्रॅफिक होतं, तुला काय सांगू, इतकी वेळ मी तिथे अडकलेली. म्हणजे मी काय केलं, माझी चूक स्वीकारली का? नाही. मला माहिती आहे मी अर्धा तास उशिरा पोहोचली, पण मी माझी चूक कोणावर थोपवली? ट्रॅफिक वरती. मी कोणावर थोपवली? कॅबवाला स्लो चालवत होता. मग लवकर निघायचं ना. साधी सरळ गोष्ट आहे की मला पोचायचंय, तर मी बिफोर टाइम पोचायचंय, तर मी थोडं लवकर निघलं पाहिजे. म्हणजे याच्यात काय दिसतंय की मी माझ्या चुकीची, माझ्या मिस्टेकची मी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेते. आणि ज्या क्षणी मी ही रिस्पॉन्सिबिलिटी घेईल, आता हे साधं उदाहरण आहे, ज्या क्षणी मी जबाबदारी घेईल की नाही मला 8ला म्हणजे 8लाच पोचायचंय, मी सगळं आवरून, भलेही मला अर्धा तास लागू द्या तिथे पोचायला, मी 7लाच घरातून निघणार, ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं झालं.
लक्षात आलं सगळ्यांना? सो आता कालच्या चॅप्टर वरून आपल्याला एक अशी परिस्थिती किंवा अशी चूक, अशी गोष्ट आपल्याला निवडायची आहे की जी आपल्याला आता एक अशी चूक की जी आपल्याला दुःख देते. सो ती कदाचित काल झालेली असू शकते, ती कदाचित 4 दिवसांपूर्वी असेल, 1 महिन्यापूर्वी असेल, 1 वर्षापूर्वी असेल. पण ती अशी गोष्ट आहे जी आठवली की तुम्हाला वाईट वाटतं. तुम्हाला छान भावना येत नाही. सॉरी. सो एक चूक निवडा आणि सगळ्यांनी शेअर करा. माझ्याकडे रिसेंट एक किस्सा आहे की माझ्या मुलाचा वाढदिवस होता. त्यांच्यासाठी माझ्याकडे काही गेस्ट आलेले आणि ते बिलकुल छान बिहेव नाही केलं त्यांनी त्या मोमेंटला. आणि मला खरंच प्रचंड वाईट वाटलं त्यावेळी त्या प्रकारचं वागणं बघून की माझ्यासाठी माझ्या मुलाचा वाढदिवस बट ऑब्वियस हा ऑलवेज स्पेशल असणार आहे, राईट? पण मग एवढी सुशिक्षित व्यक्ती असून सुद्धा हा छोटा अवेअरनेस त्या व्यक्तीला नव्हता, म्हणून मला खूप हर्ट झालं. आणि खूप रिसेंट 4 तारखेचीच गोष्ट आहे आणि मी आज त्याच्यावर वर्क करणार आहे. आणि मी सांगणार पण आहे की मी काय पॉझिटिव्हिटी त्याच्यात शोधतीये. तो तुम्ही सगळ्यांनी शक्य असेल तर अनम्यूट करून सांगू शकता. जसं मी सांगितलं तर कदाचित कोणाला तरी आठवलंही असेल की अरे या प्रसंगात मला यावेळी असं असं दुखावलं गेलं होतं आणि ते खरंच मला खूप दर्ददायक आहे किंवा काय बोलू शकतो आपण, वेदनादायक आहे तो इन्सिडेंट. तर प्लीज अनम्यूट करा आणि शेअर करा तुम्ही की कोणता सिच्युएशन, कोणती मेमरी तुम्ही अशी निवडली आहे, मिस्टेक म्हणूया आपण त्याला, किंवा नसेल मिळत तर तेही सांगा. लगेचच एक मिस्टेक करूया मग. सगळ्यांना लक्षात आलंय? कोणीच बोलत नाहीये. आज सॅटरडे लक्षात आहे आलंय, लक्षात म्हणून आलंय. एकदम. नाही, लक्षात आलेलं आहे. हं. हा, मग तुम्ही सांगा दीपक सर, तुम्ही कोणती सिच्युएशन सिलेक्ट केलीये, कोणती मिस्टेक तुम्ही घेतलीये? कुठे हो, गेले दीपक सर? आहे तेच आहे. हा, सांगा मग. ते त्या मोहरीच्या शेतात लवकरच लपून जातात. सिच्युएशन बऱ्याचदा कळत नकळत जेव्हा घरामध्ये आपण एखादा विषय घेतो तर आपल्याकडून ओरडलं जातं, समोरच्याला गप बसवलं जातं, थांबवतो, समोरच्याला कट करतो, आपण ऐकून घेत नाही पूर्ण. तर ह्या काही मिस्टेक्स असतात, म्हणजे माझ्याकडून होतात की मी समोरच्याचं पूर्ण कधी ऐकून घेत नाही आणि मग पहिल्यांदा माझं म्हणणं मांडतो किंवा मी त्याला कट करतो. हे कुठेतरी चुकीचं आहे की आपल्याला सगळं समजतं आणि आपल्याला ओके. जास्ती नॉलेज आहे त्या गोष्टीचं. एकच एकच मिस्टेक मिनिट सांगा ना दीपक तुम्ही. सर. हा, तुम्ही म्हणजे जनरल बोलत आहात सगळ्या. एक हम्म मिस्टेक तुम्ही आयुष्यामध्ये त्या दिवशी, त्या क्षणी, त्या सिच्युएशनला केलेली, त्याच्यातून तुम्ही आता काय शिकलं? इन शॉर्ट मला असं अंडरस्टँड झालंय की दीपक सरांनी अशी सिच्युएशन निवडली आहे जेव्हा घरात काहीतरी होतं आणि ते जाणीवपूर्वक कदाचित चुकीचं असून सुद्धा समोरच्या व्यक्तीला गप्प बसवतात. बरोबर दीपक सर? चुकीचं नसतं, पण मलाच कसं बरोबर, माझंच कसं बरोबर आहे हे आपण प्रूव्ह करतो. समोरच्याचं आपण पूर्ण ऐकूनही घेत नाही, अशी पण मग त्याने सिच्युएशन असते. तुम्हाला दुःख होत आहे ना? होतंय ना दुःख हा, त्याच्यामुळं, ओके. कारण कसं आहे, समोरच्या बोलायचा तो अधिकार असतो, चान्स असतो, हा, तो राईट. देतही म्हणजे नाही हे तसं. कुठेतरी समोरच्या व्यक्तीला गप्प बसवतात म्हणून त्यांना ते नंतर वाईट वाटतं. नंतर वाटतं की आपण असं नव्हतं करायला पाहिजे. हा. हे किती आपल्याला जरी इतकं माहिती असलं तर समोरच्याला एक्सप्लेनेशन किंवा बोलायची संधी देणं हे आपलं कर्तव्य आहे. आलं, लक्षात आलं. सगळ्यांना लक्षात आलंय? अरुणा मॅडम, हो हो हो. समोर या. आली आली. मोबाईलची बॅटरी कमी झाली ना म्हणून मी हे केली होती. बोला. ही तुमची चूक आहे. आता तुम्हाला याच्यावरून काय शिकायचंय? रात्री झोपायच्या आधी मोबाईल चार्ज करून ठेवायचा. हो. हम्म. सो मग आता तुम्ही आणि सांगा की तुम्ही काय, कोणती सिच्युएशन निवडणार तुम्ही आता? मी माझी रिसेंटच काल एक सिच्युएशन माझ्या बाबतीत झाली होती. थोडस आमच्या घरी माझा आणि माझ्या मिस्टरांचा वाद झाला होता. मी बैठकीला गेली आणि तिथून आली आणि ते ठीक आहे, अजून ठीक दुकानात. आहे. हम्म, हम्म. स- मग मी प-
हा, ती कंडिशन तुम्हाला समजली की हो. तुम्हाला कशावर वर्क करायचंय, की तुमच्या हस्बंड सोबत तुमचं काहीतरी झालं. हम्म, ओके. हम्म. तर मग आता तुम्हाला याच्यामध्ये पॉझिटिव्ह शोधायचंय. नक्कीच. मग तुम्ही काय शोधणार पॉझिटिव्ह? मेन म्हणजे एका छोटी छोटी गोष्ट मॅटर करत नाही, पण मग ते माझ्यावर किती जीव लावतात, मला किती प्रेम करतात, हे मी विचार करल. परत ते माझ्यासाठी काही गोष्टी आणायचं म्हणलं, काहीतरी मी मागितलं की लगेच मला खायला वगैरे आणून देतात, ह्या गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करल. आणि दुसरं म्हणजे माझी काळजी घेतात बऱ्याच गोष्टी. आणि त्या कुठे जरी रागवलं तरी थोड्या वेळाने येतात, समजवतात. असं नाही, असं म्हणजे जसे माझे वडील मला समजवायचे तसे मला समजवतात की इथं तुझं चुकलं, असं नाही, असं करायला पाहिजे होतंस, कशाला एवढी भडकलीस, असं. म्हणजे ते समजावून पण सांगतात. पण मग आपण एखाद्या रागाच्या भरात कसं त्यांनाच दोषी ठरवत असतो, पण ते तसं नसतं. हम्म. ते त्याच्या ठीक आहे. मागे पण म्हणजे अरुणा मॅमला लक्षात आलंय. आणि व्हेरी गुड. अ, हे आणि आता तुम्ही जोशना मॅम तुम्ही थोडं स्माइल करा, तुम्ही खूप सुंदर आहात दिसायला. हा बस, आता आता सांगा प्राजक्ता मॅम, पुढे वा. हा, थँक्यू. तर मग सॉरी, ज्योत्स्ना मॅम, त्याला अरुणा मॅम, तुम्ही आता काय करायचं आहे की काल जो प्रसंग घडला तुमच्या घरी, त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे 10 पॉइंट्स लिहा. ठीक आहे. म्हणजे कदाचित त्या प्रसंगामुळे तुम्हाला एक वेगळी अरुणा आज पाहायला मिळाली असेल. तुम्ही काल झोपताना वेगळ्या मूडमध्ये झोपला असाल, किंवा तुम्ही काल काहीतरी वेगळं असाल, की काहीतरी नक्की डेफिनेटली प्रसंग घडतो, तो आपल्याला शिकवतो काहीतरी. मग हे आपल्याला शोधायचं आणि चांगलं शोधायचं आहे, राईट? वेगळं काही लिहायचं नाहीये, प्लीज. फक्त पॉझिटिव्ह आवर्जून. लिहायचं. हा, कारण पॉझिटिव्हच शोधायचं आहे ना, निगेटिव्ह तर ऑलरेडी ढिगाने पडले आपल्याकडे. त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह शोधायचं आहे. ओके. आय होप सगळ्यांना कळलं असेल. मला पण एक आठवलं इन्सिडेंट, या आठवड्यातच झाला होता ऍक्च्युली. मी जावेचा अभ्यास नव्हता घेतला आणि तिची अचानक सरप्राईज म्हणजे क्लास टेस्ट झाली होती. जी जी सरप्राईज टेस्ट नव्हती खरं तर, म्हणजे क्लास टेस्ट मला मेसेज आला होता तिच्या टीचरांचा, पण माझ्याकडून समाव तो मिस झाला आणि तिची टेस्ट झाली आणि तिला मार्क्स कमी पडले आणि नेक्स्ट डे तिची युनिट टेस्ट चालू होणार होती आणि ती खूपच हट्ट करत होती, मला स्विमिंगलाच जायचंय. आणि मी तिला खूपच ओरडली की मार्क्स कमी पडले तरी काय तुला स्विमिंगला जायचं, एक दिवस नाही गेली तर काय वगैरे, आणि उद्या एक्झाम स्टार्ट होणार आहे सो तू अभ्यास कर. पण नंतर मग मला ते म्हणजे आता अवेअरनेस आहे तर लगेच थोड्या वेळात मला क्लिक झालं की मी हिच्यावर ओरडून हिला गप्पा केलं, ठीक आहे, पण माझी चूक आहे ना. मला हे रिअलाइज व्हायला पाहिजे की मी तिचा अभ्यास घ्यायला कमी पडले, म्हणजे मी नाहीच घेतला खरं तर त्या दिवशी. आणि मी तिचा तो टीचरांचा आलेला मेसेज पण मिस केला, सो मग त्यामुळे कदाचित हे झालं. सो मग मी लगेचच खरं तर तिला सॉरी म्हटली तिच्यावर जे ओरडली होती त्यासाठी. आणि तिला सॉरी म्हणून मी ती चूक ऍक्सेप्ट पण केली माझी. सो खरंच म्हणजे मला ते केल्यानंतर खरं तर खूप बरं वाटलं. कारण आधी मी ओरडली पण मला वाईट पण वाटलं होतं, पण मग मी जेव्हा मला रिअलाइज झालं मी तिला सॉरी पण म्हटली. सो खूप मला तेव्हा बेटर फील झालं की मी कदाचित माझ्या चुकीचंच मला रिअलाइज झालं आणि मी विचार केला त्याच्यावर. येस. सो आता या तुमच्या चुकीमुळे स्नेहा मॅम तुम्ही काय शिकले आणि या चुकीमुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देत तुम्हाला 10 पॉइंट्स लिहायचे आहे. ठीक आहे. येस. आणि कालचं जसं बुकमध्ये एक्झाम्पल दिलेलं की ट्रॅफिक पोलिसने जेव्हा पकडलं आणि दंड भरावा लागला लेखी केला, तर मग तिने त्या याच्यासाठी कसं 10 पॉइंट्स लिहिले की म्हणजे त्या परिस्थितीमध्ये कसं तिने हे विचार केलं की या गोष्टीमुळे मला काय चांगलं शिकायला मिळालं, किंवा काय चांगल्या गोष्टी घडून आल्या आणि मी काय शिकले. ठीक आहे. तर आता ज्यांनी पण जो पण प्रसंग निवडला असेल तर स्वतःला हाच प्रश्न विचारायचा आहे की त्यावेळी त्या प्रसंगांमधून मी काय शिकले. ही असाइनमेंट खरंच खूप जबरदस्त असाइनमेंट आहे आणि खूप पॉवरफुल
चेंज किंवा शिफ्ट या असाइनमेंटने येतो हा मी स्वतः फील केलेला आहे. त्यामुळे थोडा मी कारण असं इथे म्हणेन. ना ऍक्सेप्टन्स येतो, जेव्हा आपण आपल्या चुकांना ऍक्सेप्ट करतो ना, तेवढं येस. जास्त इम्प्रुव्हमेंट आपल्यामध्येही होतं. प्लस सिच्युएशन ही तेवढीच अजून पॉझिटिव्ह तयार होते. हम्म. ब्लेम गेम खेळणं खूप सहज आहे, सहज, इझी. मी सिच्युएशन घेतली आहे की मी एकदा असंच इंस्टाग्रामवर साड्या बघितल्या डिझायनर साऊथ इंडियन आणि त्या खूप सुंदर फोटो दिसत होते आणि तिथे त्यांनी 1200 रुपयात 2 साड्या सांगितल्या होत्या. मी त्यावेळेला लॉजिक यूज करायला पाहिजे होतं, अरे एवढ्या कमी पैशामध्ये कसं काय एवढ्या 2 सुंदर साड्या विथ डिझायनर ब्लाऊज, आणि मी ऑर्डर केल्या आणि कॅश ऑन डिलिव्हरी जरी केले होते त्या जरी त्या न बघताच मी पेमेंट वगैरे पेमेंट दिलं, केलं असेल. तर ह्या चुकीसाठी मी लिहिते. मग ऍक्च्युली डिझायनर नाही निघाला का? नाही, म्हणजे अगदी त्या लग्नात आहेराला देतो तशा साड्या निघाल्या. प्रिंटेड असतील मे बी मग. प्रिंटर नाही, म्हणजे त्या साऊथ इंडियन साड्या होत्या आणि त्या निघाल्या त्या आधीच्या काळात त्या वर्क असायचे ना, हम्म. हम्म. तशा. हम्म. अगदी म्हणजे 150-200 रुपयाला साडी येईल अशी साडी निघाली त्यात. ओके. सो मग आता या मिस्टेकसाठी तुम्हाला 10 वरदानं लिहायची शोधून. तर मग आता हे विचार करत असताना मी प्रश्न विचारणार स्वतःला की याच्यातून मी काय शिकले किंवा कोणत्या चांगल्या गोष्टी मला याच्यातून लक्षात आल्या. जसं की मी थोडं रिव्ह्यूज बघेल, रिव्ह्यूज मधले फोटोज बघेल. ठीक आहे. हे मी शिकले की आधी पडताळणी केली पाहिजे. डायरेक्ट आपण किंवा प्रॉपर जे Amazon किंवा मिंत्रा वगैरे जे वेबसाईटचं प्रॉपर आहे. वेबसाईट्स आहेत त्यावरूनच शॉपिंग मी केली पाहिजे. करेक्ट. इवन माझ्याकडे अबंडन्स ऑफ मनी आहे तर तो मी योग्य ठिकाणीच तो वापरला पाहिजे. करेक्ट. म्हणजे प्रश्न फक्त 1200 रुपयांचा नाहीये. नाहीये. कारण अमाऊंट छोटी आहे बट स्टील म्हणजे जसं मॅम म्हणतात की आहे म्हणून तो एक जागृत याचं हे पण काम असतं की योग्य ठिकाणी तो वापरला जातोय की नाही हे बघणं. तुम्ही सांगू शकता प्रतिभा मॅम की तुम्ही काय 10 पॉइंट्स लिहिलेत. मी पुन्हा हे पण लिहिलं की मी शॉपिंग करताना म्हणजे कपडे आहेत जेव्हा आपण स्वतः हाताने फील करतो तेव्हा जर घेतलं तर आपण स्वतः घातल्यानंतरही त्याचा फिलिंग खूप छान असतो. म्हणून येस. ते मोस्टली फील करून घेतलं पाहिजे असं मी लिहिलं आहे. आणि मी थोडं शॉपिंग करताना अलर्ट राहिलं पाहिजे, थोडं विचार केला पाहिजे की कोणत्या गोष्टीची, ह्या साडीची किती किंमत असायला पाहिजे होती आणि मला फक्त मी स्वस्त मिळतोय म्हणून घेणं, हे थोडं यावर विचार करून मगच शॉपिंग केली पाहिजे. आणि येस. हे एक विचार करू शकता ना की खरंच मला आज त्या साडीची गरज होती का? लग्न आहे किंवा मला वाढदिवसला जायचंय किंवा मला कुठलं हो, तरी लग्न फंक्शन अटेंड होतं. करायचं. हा, अच्छा, लग्न ओके. होतं भावाचं, त्यावेळेलाच मी मागवलेली एका फंक्शन. ओके, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून कोण शेअर करतं एक्झाम्पल्स? आणि ही असाइनमेंट अशी आहे ना, आता खरं तर मी बोलतीये तुमच्या सगळ्यांशी किंवा सेशनमध्ये तुम्हाला क्लिअरिटी यावी म्हणून मी बोलतीये, तर मला खरंच नाही सुचत आहे लिहायला की मी जी कंडिशन मी निवडली किंवा जी सिच्युएशन मी घेतली आहे त्याच्यामध्ये जर मला शोधायचं आहे ना तर मला एकांत वेळ द्यावा लागणार आहे किंवा शांतपणे 15 मिनिटं तरी बसून विचार करेन त्यानंतर मला सुचेल. सो मी माझी जी कंडिशन निवडली आहे ती खरंच थोडी चॅलेंजिंग आहे आणि रिसेंटली घडली आहे त्यामुळे इम्पॅक्ट पण त्याचा अजून तेवढा आहे. सो मी माझ्या ह्याच्यामध्ये नाही सांगू शकत आहे की मी काय शोधलंय. फक्त मी एवढंच एक मुद्दा लिहिलाय की अम, असं असताना सुद्धा ती जी व्यक्ती होती ती विवांच्या विवांवरचं प्रेम दाखवण्यासाठी त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. हा एकच मुद्दा मला सुचलाय. मला अजून थोडं एकांतात
ही असाइनमेंट करायची गरज आहे असं मला दिसतंय. आणि तुम्हाला सुद्धा की आता हे सेशन सुरू आहे किंवा कोणीतरी बोलतंय हे म्हणून तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे न देता स्वतःची जी कंडिशन तुम्ही निवडली आहे त्याच्यामध्ये अजून जास्त खोल जाण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याच मॅजिक बुकमध्ये दिलेलं आहे की जेवढं तुम्ही खोलवर जाणार आहे तेवढं जास्त सोनं तुम्ही शोधू शकता याच्यामध्ये. आणि हे काइंड ऑफ गोल्ड शोधण्यासारखंच आहे की जेव्हा तुम्ही कोणती परिस्थिती निवडता आणि तुम्हाला खरंच कळतं की अरे ही परिस्थितीमध्ये म्हणजे मी एक रिसेंट एक बुक वाचत होती त्याच्यामध्ये दिलेलं की प्रॉब्लेम अडचण म्हणजे कोणी समजा आपल्या भावना दुखावतो आपली व्यक्ती किंवा घरातील उपस्थितांपैकी कोणीही व्यक्ती तो भावना दुखवण्याचा काळ जो असतो ना तो फक्त काही सेकंड काही मिनिटांचा असतो की एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलते किंवा एखादी व्यक्ती काहीतरी कृत्य करते पण आपण काय करतो ते जे 2 मिनिटं आहेत सेकंड्स आहे दिवसभरात पुन्हा 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 आठवतो आणि पुन्हा पुन्हा आपल्याला वाईट भावना देतो म्हणजे वाईट वाटून घेतो. खरं तर गोष्ट एकदाच घडते ती बरोबर म्हणजे घरात समजा कोणाचं काहीतरी झालंय जसं अरुणा मॅमचं उदाहरण घेते हजबंड सोबत भांडण एकदाच झालं त्यांचं सकाळी बरोबर तो 2 मिनिटांचं संभाषण असेल पण अरुणा मॅमने काय केलं असणार डेफिनेटली काल सारखं सारखं आठवलं असणार अरे हे मला असंच बोलले माझा नवरा मला असंच बोलला त्याला ना माझं हेच नाही त्याला ना माझं तेच नाही म्हणजे झालं हसबंड बोलून त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेले मग मॅमने पण हेच करायला पाहिजे होतं की ठीक आहे झालंय भांडण मला माझ्या ग्रॅटिट्यूड जर्नीत किंवा मला त्या हाय पॉझिटिव्ह फिलिंग्समध्ये राहायचंय तर मग मला काय करायचंय ती गोष्ट कट करायची आहे राईट आणि ते वेळीच कट करणं आपण शिकलं पाहिजे तो जो धागा आहे कारण आपल्याकडे ग्रॅटिट्यूडचा गोल्डन थ्रेड आहे सुवर्ण धागा आहे राईट मग जर आपल्याकडे एवढा छान सुवर्ण धागा असताना मळकटलेला कळकटलेला खराब धागा कमकुवत धागा कशासाठी आपण होल्ड करायचा की ज्याच्याने आपलेच हात खराब होणार आहे कारण आपली इच्छा आहे की मला गोल्डन थ्रेड पकडायचा आहे आणि मन किंवा आपण काम कसे करतोय मळकटलेला धागा पकडणं म्हणजे हे जे आहे मिस्टेक्स दॅट इज नथिंग बट मळकटलेलाच कोणाला छान वाटतंय का म्हणजे एखादी मिस्टेक आठवून कोणी छान फील असं आनंदाने उड्या मारू शकते अशी व्यक्ती आहे आपल्याकडे नाहीये राईट सो मग गरजच नाहीये ना असे फिलिंग्स होल्ड करण्याची आणि खरंच आहे की 2-3 सेकंडचं कॉन्व्हर्सेशन मिनिटांचं संभाषण असतं बट आपण पूर्ण दिवस कित्येक महिने कित्येक वर्ष आणि काही काही लोक तर जन्मभर एक छोटी चूक लक्षात ठेवून स्वतःला कोसत बसतात आयुष्यभर की मला माझ्या लग्नाच्या वेळेस ना असं झालेलं माझी ती व्यक्ती असं असं केलेलं काय गरज होती तिला माझ्या लग्नात एवढा गोंधळ करण्याची आणि हे करण्याची झालं लग्न झालं पोरं झाले पोरांना पोरं झाले सगळं सेटल झालं तरी आपण तोच क्षण लक्षात ठेवतो. ऍक्च्युली काल मी तशीच बरोबर आहे. अगदी छान छान, व्हेरी गुड प्राजक्ता, व्हेरी नाईसली एक्सप्लेन. सो मलाही त्याच्यासाठी आता मला मागच्या म्हणजे 2-3 गोष्टी आठवल्या. खूपच छान एक्सप्लेन केलं. खरंच मॅम मला आता माझी कालची तर खूपच चूक तुम्हाला लवकर काल लक्षात तर हे वाटलंच असेल की अरे आज तर रोज डे आहे, माझ्या नवऱ्याने रोजच्या ऐवजी मला उगाच काही काही बोलला, हो की नाही? त्यांना तसलं काही माहिती नसतं मॅम. तुम्ही दिला की नाही पण मग त्यांना रोज नाही ना मी इतकी रागात होती की काल दिवसभर आवरलं नाही काय वाव, तेच बसून बसली व्हेरी शॉप नाईस. मध्ये. की पण मी बघा, रात्री मी काय रात्री केलं, मला रोज मिळाला. मी फक्त शब्दाने बोलली नाही, उलट मी हसली तर मला रोज मिळाला. मी काल प्राजक्ताला फोटो पण पाठवला. छान मला बुके मिळाला काल. नाही मी पण मग स्वतःसाठी मॅमनीच सांगितल्यावर नेटवरनं घेतला आणि माझा मला स्वतःलाच बुके दिला जाऊ दे म्हणलं. मी अरुणा मॅमला काल म्हटलेलं त्याने मला मेसेज केलेला असं असं झालं म्हणून तर मी हम्म. त्यांना म्हटलेलं की जे पण काही बोलायचं ते बोललं आणि त्यांना मग हे आठवण करून दिलं होतं की आज रोज डे आहे हजबंडला रोज डे आय लव्ह यू म्हणा आणि
नवीन म्हणजे सोडून द्या, म्हणजे कदाचित तुम्ही पुढाकार घेतल्याने तिथल्या तिथे संपून जाईल असं. पण काय नाही अरुणा मॅमने ऐकलंच नाही शेवटी. रोज हम्म. नाही ही पुढचं. ही गोष्ट अत्यंत बरोबर आहे. जरी नवऱ्याला त्या गोष्टी माहिती नसतील तरी बायकोनी थोडासा पुढाकार घेऊन ती आठवण नाही जरी करून दिली तरी ते वातावरण आणणं गरजेचं आहे. पण मी त्यांना दीपक सर, नारी शक्तीचा प्रभाव जास्त आहे बरं का इकडे. मॅडम मॅडम त्यांनी फिश आणले होते, छान फिश करून खायला घातले ना त्यांना मी. वा वा वा. अरे वा. पण मला त्यांनी सांगितलंच नाही कसे झाले होते आणि काय झाले होते. तुम्ही ती रागात कारण बनवली. हो, तुम्ही बनवताना पण सकाळी असं बोलले ना. हा, तेच नाही नाही तेच तुम्ही त्या फिशला पण खाऊ घातलं आणि त्यांना पण. नाही नाही ते मॅमनी एकदा सांगितलं होतं स्वयंपाक म्हणजे ह्याचे आपल्या शिवानी मॅमचं मी ऐकते ना, त्यांनी सांगितलं ना रागात असलं तर स्वयंपाक करायचं नाही, थोडा वेळ शांत बसून मग मी परत स्वयंपाकाला सुरुवात केली. छान. हम्म. व्हेरी गुड. सो 5:59 आय थिंक सो. हो, जाऊ दे, आता ठीक टाइमच आहे. काय. कोणाला काही अच्छा, तुम्ही क्वेश्चन? हे लिहत आहात की नाही? डेली रिमाइंडर करावं लागतं. ऑफर अरे हा, कोण? 21 मी हा, विसरलो. व्हेरी गुड. 21 लिहितोय मॅम, काय? 21 टाइम लिहितोय. मी व्हेरी गुड. लिहा. नाही लिहिलं, रोज लिहायचं, मी कारण लिहिलं. ती सबकॉन्शियस माइंडला जितकं लेअरिंग केलं तेवढं जास्तीत जास्त ते काम करतं. मॅजिकल डे. आपलं आता सबकॉन्शियस माइंडचं बुक स्टार्ट करूया. डेट सध्या मी डिक्लेअर नाही करत, म्हणजे मी 11-12ला क्लास नाही राहणार आहे. 11-12ला तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस करायची आहे. प्राजक्ता मॅम पण सुट्टीवर आहे आणि मी पण सुट्टीवर आहे. आय गेस तोपर्यंत आपलं मॅजिक बुक संपतंय. 28 दिवस पूर्ण होत आहेत. येस. तर मग पुन्हा नवीन बुक नव्या उत्साहाने एनर्जीने सुरू करण्यासाठी एक 2 डेजचा ब्रेक घेणार आहे. आणि मुख्य म्हणजे ब्रेक जरी घेतला तरी आम्ही आमची प्रॅक्टिस करणार आहे. सो तुम्ही पण ते 10 वरदानं लिहिणं, स्वतःला पॉझिटिव्हिटी मध्ये ठेवणं हे सुरूच ठेवायचं आहे. म्हणजे प्रॅक्टिस नाहीये तर चला, काय ग्रॅटिट्यूड आणि काय आणि दो असलं काही करायचं नाहीये. आपल्याला प्रॅक्टिस सुरू ठेवायची आहे आपली. आणि ती सबकॉन्शियस वाली बुक खूपच छान आहे. तर ती पहिले घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला तर कळलं आहे की ग्रॅटिट्यूड मध्ये राहिलं पाहिजे, छान राहिलं पाहिजे, छान बोललं पाहिजे. पण छान बोलणं, छान राहणं हे का गरजेचं आहे, किंवा कसं आपल्या म्हणजे यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ जेव्हा म्हणतो ना, तेव्हा हे सबकॉन्शियस माइंड इथे आपल्याला खूप छान वर्क करतं. सो ती बुक मस्त आहे, तीच घेऊया आपण आधी. येस. कोणाला काही शेअरिंग करायचं असेल तर करू शकता. आय गेस प्रतिभा मॅम लिहित आहेत तोपर्यंत. मला करायचं होतं शेअरिंग, मी आत्ता करू का? हो, करा ना. सॉरी, खरं तर मला हे खूप 2-3 दिवसांपासून शेअर करायचं होतं, पण आता मी जे सांगणार आहे ते शेअरिंग मला घरून करता येत नव्हतं समाऊ, म्हणून मला असं मी बाहेर गेल्यावर कुठेतरी शेअर करेल असं मी प्राजक्ताला बोलली होती. सो आज फायनली तो दिवस आलाय आणि मला शेअर करता येणार आहे. मला 2 तारखेला आपला कार्यक्रम होता अश्विन मॅमचा, आणि मी दिवसभर सगळ्यांसोबतच होती तिकडे. आणि संध्याकाळी मी जेव्हा घरी म्हणजे मी कोथरूडला गेली. सो तिकडे मला एक खूप मोठं सरप्राईज मिळालं, ज्याची वाट खरं तर ते मोस्ट क्रिटिकल पहिलं डिझायर लिस्टमध्ये मी लिहिलेलं होतं. आणि जेव्हा आपलं आता जानेवारीमध्ये जेव्हा आपली फुल मूनची प्रॅक्टिस आपण आपली केली होती, तर फुल मूनच्या वेळी 3 दिवसापैकी एका दिवशी मी त्या एका फंक्शनला गेली होती, फॅमिली फंक्शनला. आणि तिथे म्हणजे माझी नणंद जी आहे, सिस्टर इन लॉ, तर तिच्या सासरी खरं तर समाऊ बरेच चॅलेंजेस सुरू होते. आणि तिला 1 वर्षाचा मुलगा आहे. आणि मग ते बरंच आमचं थोडं खूप दिवसांपासून चॅलेंजेस सुरू होते. तर मी फक्त आणि फक्त एकच इच्छा व्यक्त केली होती की माझा जो आहे माझ्या नंदेचा मुलगा, तर म्हणजे माझं खूप जास्ती प्रेम आहे खरं तर त्याच्यावर.
कारण की ती 7व्या महिन्यापासून आमच्याकडे आली होती, सो म्हणून एक वेगळं बॉन्डिंग आहे माझं त्याच्याशी. तर मी फुल मूनचं जे आपलं 3 दिवसांचा पिरियड्स होता त्यामध्ये जेव्हा फॅमिली फंक्शनला गेली होती तर तो माझ्या हातात झोपलेला होता आणि मी त्याला घेऊन बाहेर मॅजिक डस्ट किंवा मॅजिकल फूड स्टेप हे सगळं करत होती. आणि मग मला जेव्हा फुल मून दिसला तेव्हा मी मॅनिफेस्ट केलेलं होतं जानेवारी महिन्यामध्ये की बाकी सगळे फॅमिली इश्यूज किंवा जे काय चॅलेंजेस असतील यांच्याकडचे ते एका साईडला, पण ह्या 1 वर्षाच्या मुलाची काय चूक आहे, ह्याला सगळे सुख मिळालं पाहिजे. किंवा म्हणजे मी अशा प्रकारचं एक मॅनिफेस्ट केलं होतं की त्यांचं एवढं क्रिटिकल होतं की ते हस्बंड वाईफ पण सेपरेट राहत होते आणि मग ती त्यामुळे सारखं हा तू आमच्याकडे येत होती शॉर्ट वगैरे शॉर्ट असं शॉर्ट हा झालं. सो मग मी फक्त एवढंच केलं होतं की त्याला सगळ्यांचं प्रेम मिळावं. स्पेशली माझी इच्छा होती की आईबाबांनी एकत्र राहावं आणि त्याला दोघांचंही प्रेम मिळावं असं. सो मी अशा काइंड ऑफ एक 8 ते 9 मिनिटांचं व्हिज्युअलायझेशन पण केलं होतं आणि त्या दिवशी तो माझ्या हातात होता. लकीली फुल मूनला मला भेटता आलं होतं तर मी मॅनिफेस्ट केलं होतं. आणि खूप स्ट्रॉंग बिलीव्ह होतं खरं तर माझं की हे कम्प्लीट होणारच आहे. आणि मी 2 तारखेला जेव्हा घरी गेली कोथरूडला तर तेव्हा मला हे अच्छा. सरप्राईज मिळालं खूप मोठं की 40 ते 45 लोकांचं फंक्शन झालंय. मला वाटलं होतं फक्त फॅमिली गेट टुगेदर आहे आज, पण तसं न होता एक मोठे 2 फंक्शन झाले होते. जसं की आमच्याकडे मुलाचं जावळ काढतात तर ते फंक्शन झालेलं होतं. आम्ही सख्खे मामा मामी असो, माझ्या नवऱ्याच्याच मांडीवर ते जावळाचा कार्यक्रम झाला. आणि दुसरं हे की त्याचा बोरनांचा पण कार्यक्रम झाला. जे करायला हे दोन्ही कार्यक्रम करायला ते लोक नाही म्हटले होते. आणि तिथून खरं त्या सगळ्या भानगडींना सुरुवात झाली होती. सो हे कम्प्लीट झालं आणि म्हणजे मी तर शॉकमध्येच होती खरं तर घरी गेल्यानंतर. मला जेव्हा हे सगळं कळलं आणि मी ते फोटोज आणि व्हिडिओज बघितले तर मला एका क्षणाकरता असं झालं की ठीक आहे, म्हणजे मी नव्हती आजच्या कार्यक्रमाला इथे, पण मला जे आता हे सरप्राईज मिळालंय ह्याच्यापेक्षा मोठं आणि वेगळं सरप्राईज आत्ता ह्या क्षणाला माझ्यासाठी कुठलंही नसू शकतं. सो मी फक्त त्याला कडेवर घेऊन 1 मिनिटं बाहेर गेली आणि माझ्या डोळ्यातनं आनंद अश्रू थांबत नव्हते. मला इतकं असं छान वाटत होतं ना ते की आजचा म्हणजे 2 तारखेचा दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही आता. कारण एक तर 2 फेब्रुवारीला माझंही ड्रीम कम्प्लीट झालं. मी अश्विन मॅमला म्हणजे त्यांच्यासोबत जो मला तो ऑरा फील करायचा होता तो मला करता आला, ती पॉझिटिव्हिटी. आणि मी घरी रिटर्न गेल्यानंतर जे मला सरप्राईज मिळालंय ते अजून छान होतं की मी जे म्हणजे अजून फेब्रुवारीचा फुल मून आला सुद्धा नाही आणि बिफोर 1 मंथच हे सगळं झालं. आणि मी काहीही बोलली नाही, काही नाही. हे ऑटोमॅटिक सगळं घडून आलंय. सो मी खरंच खूप रिक्वेस्ट करेल सगळ्यांना की या फुल मूनला खरंच ज्यांचे ज्यांचे मोस्ट क्रिटिकल डिझायर असतील त्याच्यावर त्यांनी खरंच वर्क करा. कारण मला तर खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे हा. क्रिटिकल नका म्हणू, मोस्ट टॉप प्रायोरिटी म्हणा. आपल्याकडे सॉरी. क्रिटिकल वगैरे काही नसतं. येस. तो खरंच आहे आणि म्हणजे. कुठल्याही गोष्टीला जेव्हा तुला असं आनंद मिळतो ना, कुठली तुझं डिझायर कम्प्लीट झालं, तर तू स्वतःला शॉक नाही लावून घ्यायचा. मी इतकी आनंदात होते असं म्हणतो. ओके. येस, नक्की. पण खरंच खूप अमेझिंग होतं हे माझ्यासाठी. सो अजून खूप स्ट्रॉंग छान झालंय आहेस माझं belief. नेहा. यू आर अ व्हेरी ब्युटिफुल सोल. आणि तू खरंच तू ज्यांच्यासाठी प्रे करशील ते खरंच म्हणजे भाग्यवानही आहेत. प्लस ते नॅचरली कम्प्लीट होणार आहे. कारण यू आर तुझं इंटेन्शन खूप प्युअर होतं. तू दुसऱ्या म्हणजे तू त्या बाळासाठी हे केलेलं ना, तर ते नक्कीच म्हणजे होणारच होतं ते. आणि झालंय आणि खूप लवकर झालं. तुला ते सगळं सेटलमेंट दिसली, त्या मुलाचा जॉय, त्या मुलासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी. सो इट इज रिअली रिअली व्हेरी नाईस. आणि हॅट्स Yes. ऑफ यू. व्हेरी गुड. व्हेरी थँक नाईस शेअरिंग. थँक्यू फॉर शेअरिंग. स्नेहा मॅमच्या शेअरिंग वरून एक गोष्ट लक्षात आली की आपण जे बोलतो फुल मून राईट, जो अट्टहास असतो माझा कीर्ती मॅमचा की फुल मूनला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये बनून राहा, काहीतरी प्रॅक्टिस करा वेगळी. ग्रॅटिट्यूड रोज लिहितो पण आज फुल मून आहे तर काहीतरी हे करा ते करा. तर लक्षात आलं का लास्ट फुल मूनला आपण गेट टुगेदर नव्हतं केलं. करायचं ठरलं होतं बट ते कॅन्सल केलं होतं आपण ऐनवेळी.
पण स्नेहा मॅमने वेळेची संधी घेता त्यांची त्यांची सेपरेट स्वतंत्र प्रॅक्टिस केली. आणि प्रॅक्टिस म्हणजे फक्त वही पेन घेऊन रगडत बसणं, खरडत बसणं अजिबात सुद्धा नाही. इथे खेळ आहे तो फिलिंग्सचा आहे. की त्यांनी कसं त्या एक छोटं मूल त्यांच्या कुशीत असताना किती अगदी मनापासून त्यांनी त्याला ब्लेसिंग्स दिले. मॅजिक वॉन्ड जे बोलतो आपण, जादूची कांडी त्यांनी वापरली, त्यांच्याकडची शक्ती वापरली. आणि खरंच अजून फुल मून आज 13 फेब्रुवारीला आहे. आज 7-8 तारीख आहे आणि 4-5 दिवसांपूर्वीच 2 तारखेलाच हे झालंय. म्हणजे खरंच विदिन 15 डेज, 15 दिवसांच्या आतमध्ये तिच्याशी न जुडलेली व्यक्ती म्हणजे स्नेहा एक फर्स्ट पर्सन आहे. तिच्यापासून वेगळी अशी व्यक्ती आहे तिची ननंद आणि तिचे हजबंड. त्या लोकांचं नातं हिच्या ब्लेसिंग्सने सुधारलं जात आहे जस्ट बिकॉज ऑफ त्या छोट्या बेबीसाठी. तर सगळ्यांना लक्षात येत आहे खरंच आपले व्हायब्रेशन्स किती महत्वाचे आहे. आणि विश्वास, तिला तो विश्वास होता की हे नक्की घडणार आहे. ठीक आहे. मग जेव्हा केव्हा आपल्या लाईफमध्ये अशी चॅलेंजिंग परिस्थिती येते किंवा सिच्युएशन येते किंवा काहीही, हे तिने ब्लेसिंग्स त्या बेबीसाठी दिले. ओके. पण कदाचित आपल्याच आयुष्यामध्ये आपल्यालाच स्वतःला ब्लेसिंग द्यायची गरज असते. काहीतरी चॅलेंज असतं, काहीतरी परिस्थिती असते जी आपल्या जवळच्या माणसाकडून किंवा कोणीही असू शकतं आपल्याला समोर उभं चॅलेंज असणारी देणारी किंवा असणारी व्यक्ती. तर तो विश्वास पाहिजे की येस, मी एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी माझा जन्म झालाय. मी रडत कडत अं, आरोप हे ते सहन करत जगायला मी नाही आलीये या धर्तीवरती. म्हणजे यू आर लिव्हिंग अन अमेझिंग लाईफ, यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ, हे जे आपण बोलतो ना, तर हे कधी खरं होणार आहे जेव्हा आपण रोजच्या 24 तासांमध्ये प्रत्येक क्षणी त्याचं इम्प्लिमेंटेशन करू. फक्त म्हणून नाही होणार आहे हे. ठीक आहे. तर हे असं विश्वास सगळ्यांनी ठेवायचा आहे की हो, मी एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी जन्माला आलेली आहे. ओके. चॅलेंजेस सगळ्यांना येतात पण हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपणच आपलं थोडंसं इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. मनी. हम्म. आता आपण जोशना मनी, मॅम कडे आहे का पैसे? त्यांना सांगावं लागेल ना, त्या फर्स्ट आहेत तर आता नाही. त्यांच्याकडे तर काय भरपूर आहे ना. नाही चला नाही, म्हणजे सगळे आता त्यांनी घेतलेलं आहे का तसं त्यांच्याकडे भरपूर आहे, पण आता त्यांच्या हातात आहे का? आय गेस असतील. अच्छा, ज्योत्स्ना मॅम ना. ज्योत्स्ना मॅम, तुम्ही नोटा आणल्यात का अशा? आम्ही सेशनमध्ये रोज नोटांचं, मग एखादी नोट तरी आणू शकता तुम्ही, घेऊ शकता आता लगेच. नाहीतरी तुमच्या अंगावर काही सोन्याचं असेल ना, तुम्ही त्याला पकडून ठेवा. त्याला हात लावा. हा, तसं करा मग. हम्म. ज्याने नोट नसेल आणली, तसं आपल्या गळ्यात, कानात, नाकात कुठे काही गोल्डचं असेल, डायमंडचं असेल, त्याला टच करा. आणि ज्याच्याकडे नोटा असतील त्यांनी नोटा घ्या. प्रतिभा मॅम, ओव्हर केशरी टू मॅम, यू. तुम्ही करतात का आज प्रॅक्टिस? अच्छा. आणि ओके. त्यांना थोडी एनर्जी वेगळ्या लेवलला शिफ्ट झाली आहे, म्हणून मला आतून ते फील होतंय नको आज. ओके ओके, हरकत नाही. कुठे गेल्या कीर्ती मॅम? ते बहुतेक आणायला गेले असतील मनी अच्छा, प्रॅक्टिस. तुम्ही घेता कीर्ती मॅम? तुम्ही पण घेऊ शकता प्राजक्ता. बरं, ठीक आहे, चालेल. सगळ्यांनी त्याच्या नोटा आहे, चेहऱ्यावर स्माईल आणा, मोठं स्माईल आणा. कारण आपण याच्यासाठीच सगळं काही करत असतो लाईफमध्ये, राईट? आणि ते आज आपल्या हातात आहे, तर भरभरून आनंद चेहऱ्यावर दाखवा. आणि आता सुरू करूया प्रॅक्टिसला. म्यूट करा, म्हणजे तुम्ही तुमचं बोला, मी बोलतीये ते त्याचा रेफरन्स घ्या. वाव, एवढे सारे पैसे, एवढे सगळे पैसे. वाव, माझ्यावर तर थँक्यू. पैशांचा पाऊस पडत आहे. थँक्यू. वाव, आय लव्ह यू मनी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता, माझ्याकडे थँक्यू. नेहमी अबंडन्स मध्ये असण्यासाठी. मी तुझे खरंच खूप मनापासून आभारी आहे लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू. थँक्यू. थँक्यू माझ्या मम्मीला, माझ्या बाबांना, माझ्या नवऱ्याला, माझे भाऊ बहीण, आजी आजोबा, आत्या मामा काका, ज्या कोणी मला
जे कोणी माझ्या लाईफमध्ये चॅनेल ऑफ मनी बनून आले असतील, त्या सगळ्यांना खरंच मनापासून थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. माझ्याकडे नेहमी माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे उपलब्ध असतात. माझ्याकडे नेहमी माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे उपलब्ध असतात. त्यासाठी मी खरंच लक्ष्मी माता तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे. थँक्यू लक्ष्मी माता. माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी तुझी मदत घेते. तुझ्या रूपाने मी ते अनुभवते. त्याच्यासाठी मी खरंच तुझी खूप खूप आभारी आहे लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. तुझ्यामुळे मी आज हे अबंडन्स, एक सुखी, शांत, समाधानी आयुष्य जगत आहे लक्ष्मी माता. त्या समाधानी भावनेसाठी, त्या शांततेच्या भावनेसाठी मी तुझी खरंच खूप खूप आनंदी आहे लक्ष्मी माता. तुझ्यामुळे मी छान हवे तसे छान आवडीचे ब्रँडेड कपडे घालू शकते, परफ्युम्स घेऊ शकते, मी फिरायला जाऊ शकते, हव्या तशा गोष्टी घेऊ शकते स्वतःसाठी, इतरांसाठी. मी माझ्या आईची, नवऱ्याची, मुलाची प्रत्येक छोटी छोटी इच्छा पूर्ण करू शकते. वाटेल तेव्हा मी हवं ते खाऊ शकते, मागवू शकते, ऑर्डर करू शकते. खरंच किती अबंडन्स आहे ना माझ्याकडे तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे लक्ष्मी माता. मी खरंच खूप मनापासून आभारी आहे लक्ष्मी माता. माझ्यावर एवढी कृपा दाखवण्यासाठी, माझ्यावर नेहमी प्रसन्न राहण्यासाठी मी खरंच तुझी खूप खूप आभारी आहे. सोनं, चांदी, हिरे, मोती या सगळ्यांच्या रूपाने तू माझ्या सोबत आहे, माझ्या आजूबाजूला आहेस. मी तुला परिधान करते. मला खरंच खूप आवडतं सोनं नाणं घालायला, ते छान सजायला, आवरायला. खरंच मला खूप छान मस्त वाटतं. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू. 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 थँक्यू फॉर ऑल द मनी आय हॅव बीन गिवन थ्रू आउट माय लाईफ. माझ्या आयुष्यात, जीवनात मिळालेल्या सगळ्या पैशांसाठी मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू. 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 थँक्यू लक्ष्मी माता. मी केलेल्या चुकांसाठी मला माफ करण्यासाठी मी तुझे खूप मनापासून आभारी आहे. थँक्यू लक्ष्मी माता. मी केलेल्या चुकांसाठी मला माफ करण्यासाठी मी तुझे खूप खूप आभारी आहे. थँक्यू लक्ष्मी माता. मी केलेल्या चुकांसाठी मला माफ करण्यासाठी तुझे खूप खूप आभारी आहे. थँक्यू. आय एम सॉरी लक्ष्मी माता. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी लक्ष्मी माता. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी लक्ष्मी माता. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू लक्ष्मी माता. आय लव्ह यू सो मच. थँक यू. थँक यू. तू माझी सगळ्यात जवळची आणि बेस्ट व्यक्ती आहे, बेस्ट फ्रेंड आहे. थँक यू सो मच. तुझं आणि माझं नातं खरंच खूप खूप समाधानी, आनंदी आणि शांततेचं आहे. वाव! मला खरंच खूप अबंडन्स फील होतो. थँक यू सो मच. थँक यू. थँक यू. थँक यू. थँक यू लक्ष्मी माता. थँक्यू सो मच प्राजक्ता. येस. अजून कोणाला वाव मोमेंट शेअर करायचे आहेत? माझं मोमेंट, मला काल काय नाव आहे तुझ्या मुलाचं? विवान. विवान. मला त्याचा विवानचा व्हॉइस मेसेज मी ऐकला, तर मी आणि कोमल आम्ही खूप हसलो आणि खूप छान वाटलं. येस. अजून कोणाचं वाव मोमेंट? माझ्याकडे आहे मॅम. बोला बोला. काल आम्ही दोघे एकमेकाशी बोलत नव्हतो, पण आम्ही एकमेकाला असे छान छान मेसेज पाठवून लय हसत होतो. वाव. व्हेरी नाईस. मला पण काल एक वाव मोमेंट शेअर करायची होती. तर बोला मी ना. ते आज करते, की मला थोडासा प्रॉब्लेम आला होता, की कसे मला ग्रॅटिट्यूड लिहू. तर मी कीर्ती मॅमला जस्ट एक मेसेज केला आणि मला इतक्या फास्ट रिप्लाय मिळाला. मला खूप छान वाटलं त्यावेळेस, की माझ्या प्रश्नाचं उत्तर 1 मिनिटाच्या आत माझ्याकडे आलं. थँक्यू वाव. कीर्ती मॅम. येस. अजून कोणाला शेअर करायचं आहे?
मला शेअर करायचंय. मी काल एका मैत्रिणीकडे म्हणजे हळदी कुंकवाला म्हणून तिने बोलवलेलं, आम्ही गेलेलो आणि त्यानंतर जेव्हा तिने आम्हाला गिफ्ट दिलं तर ते बॉक्समध्ये पॅक केलेलं होतं आणि त्यावर जे कार्ड होतं ते हे होतं, वाव. ग्रॅटिट्यूड कार्ड होतं त्यावर. मी ते बघून इतकी खुश झाली की मी जिथे जाते तिथे मला ग्रॅटिट्यूड दिसतंय म्हणून. मस्त. आणि मी तिला लगेच सगळं मॅजिक बुक वगैरे बद्दल सांगितलं. ती म्हटली मी सेशन केलं आहे बट कंटिन्यू नाही. आणि मग मी त्यानंतर तिला सांगितलं की आता शीतल मॅमचं स्टार्ट होणार आहे 12 तारखेपासून, तर तू कंटिन्यू कर. जरी हिंदी इंग्लिश मध्ये असलं तरी तू मला विचार, आपण मराठीतून मी तुला समजवायचा प्रयत्न करेल आणि आपण सगळे फ्रेंड्स मिळून करूयात कंटिन्यू. तर ही खूप वाव. वाव मोमेंट होती. अमेझिंग. बोला सुरेखा मॅम. माझी वॉव मुवमेंट होती की काल मी 7 संकेत ईमेल पाठवले होते ग्रुपवर लिहून मिळालेले. त्याला क्विक आमची रिप्लाय मिळाला, छान म्हणून. नाईस. वाव. मस्त. थँक्यू. अजून कोणाला शेअर करायची आहे क्विक मध्ये? ज्योत्स्ना मॅम, वाव मोमेंट शेअर करा. कालच्या दिवसातला कोणताही एखादा चांगला प्रसंग सांगायचा, तो म्हणजे वाव मोमेंट असतो आपला. तुम्हाला असं बोलायला ऑड वाटत असेल तर तुम्ही चॅटमध्ये सांगू शकता मॅम. हे सांगण्याचं इंटेन्शन एकच असतं की जे आपण देतो ते आपल्याकडे पुन्हा येतं. सो तुम्ही अजून वाव मोमेंट शेअर कराल तर अजून युनिवर्स किंवा देव तुम्हाला भरपूर, म्हणजे 1 तास सेशन कदाचित आपल्याला सगळ्यांचे वाव मोमेंट घ्यायलाच लागेल, इतके वाव मोमेंट आपल्या सगळ्यांकडे येतील. छान छान मोमेंट्स शेअर करण्यासारखे. ठीक आहे, चला आपण आता त्या सेशनला जाऊया अश्विन मॅमच्या. आणि आय गेस सगळ्यांचे